नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि मराठी पत्रकार दिन. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अभिवादन करण्याचा, सत्यासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या कार्याला सलाम करण्याचा हा दिवस कराड तालुक्यात एका भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरलाय. या दिनाचे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस तसेच भाजपा महाराष्ट्र राज्याचे विशेष निमंत्रित सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी कराड तालुक्यातील सर्व माध्यमांतील पत्रकारांचा सन्मान करत त्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिलेत. यावेळी बोलताना रामकृष्ण वेताळ यांनी पत्रकारांच्या मनात दडलेल्या वेदनांना शब्द दिलेत. ते म्हणाले, दिवस रात्र समाजासाठी काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा मिळायलाच हवेत. पत्रकारांना इन्शुरन्स मिळाले पाहिजेत, सुरक्षित निवासासाठी घर मिळालं पाहिजे, त्यांना मानधन मिळालं पाहिजे. समाजासाठी झटणाऱ्या या घटकाचे जीवन आजही असुरक्षित आहे, हे दुर्दैव. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पत्रकारांचे प्रश्न आजवर दुर्लक्षित राहिलेत. हे चित्र बदललं पाहिजे. पत्रकारांच्या हितासाठी जे जे आवश्यक आहे त्या सर्व बाबी मी शासन दरबारी ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करेन. सत्तेच्या दबावाला न जुमानता सत्य मांडणारा पत्रकार आजही अनेक अडचणींना सामोरा जातो. अशावेळी पत्रकार दिनी मिळालेला हा सन्मान आणि त्यांच्या हक्कासाठी उभा राहण्याची दिलेली ग्वाही पत्रकार बांधवांच्या मनाला नवी उमेद देणारी ठरले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांना अभिवादन करत पत्रकार सुरक्षित असेल तरच लोकशाही सुरक्षित राहील, हा संदेश या कार्यक्रमातून ठळकपणे पुढे आलाय. आपण इथं बसलेले सगळे शेतकरी बांधव, जरी तुम्ही वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये काम करत असता, पत्रकार बांधव असता, मी व्यवसायिक असतो, राजकीय असतो, तरी मूळ माझा शेतकरी आहे. कधीतरी आपल्या कुटुंबानं ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे, कधीतरी आपल्या पूर्वजांनी केलेल्या शेतीवरती आपण काम केलं पाहिजे. वैयक्तिक आपल्या कुटुंबासाठी तरी आपण ऑर्गॅनिक खाल्लं पाहिजे. ही भूमिका पत्रकार बांधवांनी मांडली पाहिजे, गावागावांनी ती रुजवली पाहिजे. कारण इथं बसलेल्या पत्रकार ज्या ज्या गावामध्ये जातो त्या ठिकाणी याचा सन्मान हा लोकांच्या मध्ये आहे. जरी एखादा नमस्कार आजच्या युगामध्ये घालत नसला, सोशल मीडियामध्ये तुमच्याला आज हात जोडायची वेळ नाही, कारण एखादा मोबाईल असतो आणि डोक्यात पैसे कमवायचे असतात. परंतु आजही ग्रामीण भागातली जुनी जाणती माणसं पत्रकाराला म्हणजे हात जोडतात. हा एक वेगळा सन्मान पत्रकारांच्या बद्दल आहे. राजकारणामध्ये कितीही मोठा झाला तरी राजकारणापेक्षा पत्रकाराला आपण साधारण महत्व भारत देशामध्ये हे बांधव आपण विसरता कामा नये. म्हणून खऱ्या अर्थानं हा छोटासा कार्यक्रम जास्तीत काही बोलणार नाही. मोरे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये चांगलं मांडलं, आमचे सरकारी अधिकारी सुद्धा मांडलं. आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर राहण्याची भूमिका घेतली, परंतु कधी माझ्या ऑफिसवर असा फोन येत नाही की ही बातमी लावलीच पाहिजे, का लावली. परंतु ज्यावेळेला आम्ही तुमच्यावर प्रयत्न करतो त्यावेळेला आमची सुद्धा इच्छा असते की मला रामकृष्ण वेताळाला फोन करायची वेळ आलेली आहे. माझ्या ऑफिसवरून थोडकी जी बातमी ती बातमी आपण व्यवस्थितपणे लावावी. त्याचबरोबर जरी माझ्या ऑफिसवर एखाद्या पत्रकार बांधवाला बातमी नाही मिळते, तुम्हाला माहिती असते कुठं ती बातमी प्लेस करेल, ती जरी मानायला लावली तरी आमच्यासारखीची उंची वाढते, आमच्यासारखं मन भरावून येतं. आपण हे सातत्यानं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सन्मान वाढवण्याची भूमिका गेले अनेक वर्ष केलेलं आहे. त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाला आहे. सातत्यानं तुम्हाला कुठलीही अडचण पडू, सरकारमध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी करून घेण्याची भूमिका असेल ती सातत्यानं रामकृष्ण वेताळ सारखा कार्यकर्ता तुमची बाजू म्हणून मांडत राहील. राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला समोर घेऊन पत्रकाराला बरोबर घेऊन चालणारा मुख्यमंत्री, अशा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतो आणि आम्ही सातत्यानं तुमच्यासारख्याच्या अडचणी जाणून घेण्याची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये मांडत राहू. खरं तर पत्रकार बांधवाला सगळ्या सुख सुविधा मिळाल्या, तुम्हाला इन्शुरन्स मिळाला पाहिजे, तुम्हाला चांगलं घर मिळालं पाहिजे, पत्रकाराला चांगलं मानधन मिळालं पाहिजे. पण अनेक या ठिकाणी बसलेल्या पत्रकार बांधवांचं तुमच्या भाजपामध्ये भागत नाही, तो पिछलेला आहे. त्याला काय चुकीचं लिहायला लागलं तर तुझ्या प्रपंचाचं काय भूमिका पत्रकाराच्या मानामध्ये खेळत असल्यामुळे काही गोष्टीची अडचण निर्माण होते. याही गोष्टी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मांडण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आहे. निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता 1 रुपयाचा हा पैसा पत्रकारांच्यासाठी लावत आहे. एवढीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला संबोधित करतो. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.